हॅलो एव्हरीवन, कशा आहेत सगळे? मी शिवम नारंगोडे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण मागील काही दिवसापासून आपल्या चॅनलवरती इंडियन पॉलिटी रिलेटेड व्हिडिओज टाकत आहेत. ओके, तर ज्यांनी कोणी ते व्हिडिओज पाहिले नसतील त्यांनी नक्कीच पहा. तुम्हाला त्याचा नक्कीच येणाऱ्या एक्झाम्समध्ये फायदा होईल. ओके, आजचा व्हिडिओ मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे UPSCचा एक्झाम पॅटर्न. ठीक आहे, आता हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे जे भविष्यामध्ये UPSCची एक्झाम देणार आहेत. ठीक आहे, म्हणजे जे ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरमध्ये असतील किंवा 12थमध्ये असतील किंवा जस्ट आता UPSCचे प्रिपरेशन करण्यासाठी स्टार्ट केला असेल, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण एकदम सविस्तरपणे मराठीमध्ये ते पण, ठीक आहे, UPSCचा पॅटर्न जाणून घेणार आहेत. ओके, समजून घेणार आहेत की नेमका UPSCचा पॅटर्न कसा आहे. या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण प्रिलिम्सपासून ते इंटरव्ह्यूपर्यंतचे स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन घेणार आहे. ओके, तो कसा पॅटर्न आहे, किती मार्क्स आहे, कुठले पेपर्स क्वालिफाय आहेत, फक्त हे सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, तुम्हाला नक्कीच भविष्यामध्ये याचा फायदा होईल. ओके, तर चला आपण जाऊयात आता आपल्या स्क्रीन रेकॉर्डिंगकडे आणि व्हिडिओ आपण हा लेक्चर स्टार्ट करूया. ठीक आहे, चला मित्रांनो, ही आपली PPT आहे. यावरती मी एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये पूर्ण पॅटर्न लिहून काढलेलं आहे. ठीक आहे, बनवलेलं आहे एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये. तर तुम्ही पाहू शकता, हे इतकं फायदेशीर व्हिडिओ राहणार आहे प्रत्येकांसाठी. आता मला नाही माहिती की तुम्ही कुठल्या फेजमध्ये आहेत सध्याला. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट इयरमध्ये आहेत का, सेकंड इयरमध्ये आहेत का, थर्ड इयरमध्ये आहेत, किंवा कोणी असतील जे जस्ट आत्ता 12वी पास करत असतील. ठीक आहे, किंवा कोणी 10वीमध्ये पण असतील. ठीक आहे, तर सर्वांसाठी हा उपयोगी व्हिडिओ ठरणार आहे. कारण कुठल्याही एक्झामची प्रिपरेशन करते वेळेस मित्रांनो, त्या एक्झामचा पॅटर्न आपल्याला समजणं किंवा ते माहिती असणं खूप गरजेचं असतं. असं का? कारण आपल्याला रोडमॅप मिळून जातो त्या एक्झामचा. ठीक आहे, कारण एक वेळेस तुम्हाला जर का त्या एक्झामची पद्धत समजली की यस, ही एक्झाम अशी आहे, यामध्ये एवढे राऊंड्स आहेत, मला हे करायचं आहे. ओके, तर आपण त्याला टॅकल करण्यासाठी एकदम मजबूतीने अभ्यास करू शकतो. ठीक आहे, तर त्यामुळे एक्झाम पॅटर्न समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपण तेच या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहेत, ते पण मराठीमध्ये. ओके, UPSCचा. आणि हाच पॅटर्न सेम टू सेम MPSCला लागू आहे 2025 पासून. त्यामुळे दोघांसाठी हा व्हिडिओ उपयोगी ठरणार आहे. जे कोणी MPSC देणार असतील 2025 पासून आणि जे कोणी UPSC देत असतील, ठीक आहे, त्यांच्यासाठी. चला, आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही कनेक्ट राहा, कारण नंतर मी या रिलेटेड व्हिडिओज आणखीन टाकणार आहे. जसे की आता आपण फक्त आज पॅटर्न पाहणार आहेत. पॅटर्न पाहणं झाल्यानंतर मी प्रत्येक एक GS वरती पण व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा. ते पण मराठीमध्ये बनवणार आहे. ओके, चला आपण पाहूयात आता की नेमका UPSCचा पॅटर्न कसा असतो. पहा मित्रांनो, अगोदर आपण स्टेजेस जाणून घेऊयात की किती स्टेजेस असतात. ओके, आता मी हा व्हिडिओ एकदम स्टार्टिंगपासून बनवतोय. ठीक आहे, म्हणजे बेसिक, ज्यांना कोणाला UPSC बद्दल काहीच माहिती नाहीये पण त्यांना UPSCची प्रिपरेशन करायची आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी आहे. ओके, तर त्या पद्धतीने मी हा व्हिडिओ बनवत आहे. ठीक आहे, पहा 3 स्टेजेस आहेत मित्रांनो UPSCच्या. फर्स्ट आहे प्री, सेकंड आहे मेन्स, थर्ड आहे इंटरव्ह्यू. ओके, तर हे 3 फेजेस आपल्याला क्लिअर केल्यानंतर आपल्याला पोस्ट मिळत असते. ओके, पहा, तर प्री, आता प्री कशी असते नेमकी? तर प्री पहा मित्रांनो, हा परीक्षा पहिला टप्पा आहे. ठीक आहे, म्हणजेच नागरी सेवा परीक्षा ही केवळ नागरी सेवा प्राथमिक परीक्षा ही केवळ स्क्रीनिंग चाचणी असते आणि मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी ती घेतली जाते. ओके, आणि अंतिम गुणवत्ता तयार करताना प्राथमिक परीक्षेत मिळालेले गुण हे विचारात घेतले जात नाहीत. म्हणजेच काय, तर प्री हे फक्त क्वालिफाय राऊंड आहे. आपण एकदा प्रीचा कट ऑफ पार केलोत ना, आपण मेन्ससाठी अपिअर होतो. मग मेन्सचे मार्क भरून आपल्याला पोस्ट मिळत असते. ठीक आहे, तर पहा, प्रीचे मार्क हे बिलकुल फायनल मेरिट लिस्टसाठी ग्राह्य धरले जात नाहीत. त्यामुळे हे टेन्शन नका घेऊ की प्रीचे मार्क्स सुद्धा पुढे आपल्याला इम्पॅक्ट पडतील. ठीक आहे, ते फक्त आपल्याला कट ऑफ पार करून देण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, नंतर आता जाणून घेऊयात आपण प्री नेमकी असती कशी. ठीक आहे, त्यामध्ये 2 पेपर्स आहेत मित्रांनो कंपल्सरी. त्यांच्या प्रश्नांचा प्रकार कसा असतो, तर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, म्हणजेच काय, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. ठीक आहे, MCQ. आपण स्कॉलरशिप वगैरे एक्झाम दिलीच असेल. ठीक आहे, त्यामध्ये MCQ होते ना, त्या पॅटर्ननुसार आपली प्री असते. ओके, आणि एकूण गुण 400 मार्काची आपली प्री असते. त्यामध्ये इच पेपर 200 मार्क्स असतात. ठीक आहे, म्हणजे 200 पेपर GSला, 200 मार्क्स GSच्या पेपरला आणि 200 मार्क्स CSATच्या पेपरला. आता CSAT म्हणजे नेमकं काय, तर सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट, याला CSAT म्हणतात. ओके, म्हणजेच काय, नागरी सेवा अभियोग्यता चाचणी. आपली योग्यता आहे का नाही एक्झामसाठी, या एक्झामवरनं, या पेपरवरनं कळून जाते.
ते कसं, यामध्ये आपल्याला आपलं कौशल्य दाखवायचं असतो, आपली बुद्धिमत्ता चाचणी या पेपरातनं होत असते. ठीक आहे. नंतर परीक्षेची वेळ काय असते, तर 2 hours इच पेपर. ठीक आहे. म्हणजे 2 तास इच पेपर. आपल्याला एका पेपरला 2 तास, नंतर एका पेपरला 2 तास, असे 4 तासाचं आपली प्री असते. त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते मित्रांनो 1/3. 1/3 निगेटिव्ह मार्किंग म्हणजे काय, 3 क्वेश्चन जर समजा तुमचे चुकले, तर तुमच्या एक जो बरोबर आलेला क्वेश्चन आहे त्याचे मार्क्स कट करून टाकतात. ओके. तर हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, हे लक्षात ठेवा. नंतर परीक्षेचा माध्यम काय असतो, ते द्विभाषिक आहे. ते म्हणजेच काय, हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये क्वेश्चन्स प्रिंट होऊन येतात. त्याचे फक्त आपल्याला ॲक्युरेट आन्सर शोधून आपल्याला तिथे सर्कल करायचं असतं. ठीक आहे. चला, हे आहे प्री. ओके. आता जाऊयात आपण आपल्या मेन्सकडे. मेन्स कशी असते मित्रांनो, मेन्स हे 2 श्रेणीमध्ये विभागलेले पेपर आहे. ठीक आहे. एक आहे पात्रता आणि एक आहे गुणवत्तेसाठी मोजले जाणारे पेपर्स. आणि त्याच्यानंतरचा टप्पा असतो आपला मुलाखत, त्यावरती आपण बोलणार आहेत पुढे. ठीक आहे. पहा, आता काही जणांना कन्फ्युजन पडलं असेल की पात्रता आणि गुणवत्तेमध्ये काय फरक आहे. ठीक आहे. तर मेन्समध्ये जे पेपर ए आणि पेपर बी असतो, ठीक आहे, टोटल 9 पेपर्स असतात मेन्समध्ये. ओके. त्याच्यामधले जे 2 पेपर्स असतात ए आणि बी, हे 2 पेपर फक्त आपल्याला क्वालिफाय असतात. म्हणजेच काय, यामध्ये आपल्याला 25% गुण मिळवायचे असतात. हां, एक गोष्ट राहिली मित्रांनो, हे जे सीसॅट आहे इथे सुद्धा आता क्वालिफाय केलेलं आहे. हे सुद्धा यामध्ये आपल्याला 33% मार्क घ्यायचे सीसॅटमध्ये. ओके. आणि फक्त मार्क्स आपले कुठले काउंट करण्यात येणार, कट ऑफसाठी जीएसचे मार्क्स आपले काउंट करण्यात येणार फक्त. ठीक आहे. हे 200 पैकी, आणि हे 200 पैकी आपल्याला 33% गुण आपल्याला मिळवायचे त्या सीसॅटमध्ये आपला जीएसचा पेपर चेक करण्यासाठी. ओके. नंतर चला आपण येऊयात आपल्या ह्याच्याकडे. इथे होतो आपण पेपर ए. पेपर ए काय असतं माहिती आहे का मित्रांनो, संविधानाच्या 8व्या सूचीमध्ये आपले भाषा दिलेली आहे. ठीक आहे. ज्यांनी कोणाला ते माहिती नसेल, मी मागच्या व्हिडिओमध्ये त्यावरती आपण डिस्कस केलेलं आहे, आपल्या चॅनलवरती ते पाहू शकता. ओके. तर मित्रांनो, संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केलेल्या भाषांमधून ओके उमेदवाराकडून निवडली जाणारी एक भारतीय भाषा. म्हणजेच काय, आता समजा आपण महाराष्ट्रात नाहीत, आपण मराठी भाषा याची सिलेक्ट केली. ठीक आहे. कुठलीही भाषा तुम्ही सिलेक्ट करू शकता. आपण मराठी भाषा सिलेक्ट केली असं ग्राह्य धरू एक्झाम्पलमध्ये. तर मराठीचा पेपर आपला पेपर 1 असतो. त्यामध्ये आपल्याला 25% गुण मिळवायचे असतात आपले नेक्स्ट पेपर्स आपले चेक होण्यासाठी. ठीक आहे. हे काय तुम्हाला मी पुढे सांगतो लगेचच, ऐका. तर भाषाचा पेपर असतो, तिथे आपल्याला 25% गुण मिळवायचे असतात. नंतर इंग्लिशचा पेपर असतो, तिथे पण सेम आपल्याला 25% गुण मिळवायचे असतात. मग हे जे गुण असतात हे रँकिंगसाठी बिलकुल करत नाहीत. ओके. याच्यावरनं आपली रँक ठरत नसते. तर जे पुढले 7 पेपर्स आहेत, ठीक आहे, इथून जे 7 पेपर्स आहेत यावरनं आपली फायनल मेरिट लिस्ट लागत असते. ओके. चला आपण पाहूयात आता ते. बघा, गुणवत्तेसाठी मोजले जाणारे पेपर्स. ठीक आहे. बघा, गुणवत्तेसाठी आपले जे पेपर्स मोजले जातात ते आता इथे आपण पाहणार आहेत. ओके. तर वरचं तुम्हाला कळालं असेल, आपण अनेक वेळेस रिवाइज करूया त्याला. ठीक आहे. व्हिडिओच्या शेवटी नक्कीच. नंतर आता पेपर 1 पाहूयात. पेपर 1 हा निबंधाचा असतो मित्रांनो, 250 मार्क्सचा. ठीक आहे. नंतर पेपर 2, आता हे 7 पेपर बरं जे आपले फायनल मेरिटसाठी ग्राह्य धरले जातात, यांच्या मार्कावरनं आपली फायनल मेरिट लिस्ट लागत असते. ठीक आहे. आत्तापर्यंत जे आपण एक्झाम्स दिलोत वरती, त्यांचा आणि फायनल मेरिट लिस्टचं काहीच कुठलाच अर्धी अर्थात संबंध नसतो. ओके. तर पेपर 2 हा सामान्य अध्ययन 1 म्हणजेच काय, जनरल स्टडीज 1 GS 1. यामध्ये भारतीय वारसा आणि संस्कृती, जगाचा इतिहास, भूगोल आणि भारतीय समाज असे सब्जेक्ट या GS 1 मध्ये आहेत. ठीक आहे. हे पण 250 मार्क्सच आहे मित्रांनो. नंतर पेपर 3. पेपर 3 म्हणजेच काय, सामान्य अध्ययन पेपर 2 म्हणजे जनरल स्टडीज पेपर 2 GS 2. ओके. यामध्ये शासन, राज्यघटना, राज्यव्यवस्था, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध असे सब्जेक्ट या पेपर 2 मध्ये आहेत. पेपर 3 मध्ये GS 2 मध्ये आहेत. ओके. याचं पण मार्किंग मित्रांनो 250 मार्कच आहे. ठीक आहे. आता याच्या सर्वांचे एक्सप्लेनेशन आपण एकेका शब्दांचे अर्थ आपण पुढे व्हिडिओजमध्ये जाणून घेणार आहेत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा. ओके. म्हणजे एक GS पेपर्स घेऊन आपण त्याचं एक्सप्लेनेशन मराठीमधनं मी 101% आपल्या चॅनलवरती टाकणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला कनेक्ट राहा. ओके. चला, हे पेपर 4 मित्रांनो. पेपर 4 कुठले आहे, तर सामान्य अध्ययन 3 म्हणजेच काय, जनरल स्टडीज 3 GS 3. यामध्ये आपल्याला तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन असे सब्जेक्ट या पेपरामध्ये आपल्याला दिसून येतात. ओके. हा पण 250 मार्क्सचाच पेपर असणार आहे मित्रांनो. नंतर पेपर 5. पेपर 5 कुठला आहे, तर सामान्य अध्ययन 4 म्हणजेच काय, आपला इथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड.
म्हणजेच नैतिकता, सचोटी आणि योग्यता. हा पेपर खूप इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग पेपर आहे मित्रांनो, कारण या पेपरामधनं आपलं कौशल्य UPSC जाणून घेतो. ठीक आहे, आपण त्या जॉबसाठी एकदम अपियर आहेत का नाही हा पेपर आपल्याला ठरवून देतो. ठीक आहे, यामध्ये इथिक्स आपला जाणून घेतात ते, आपल्याकडे तितकी पॉवर आहे का की आपण प्रेशर झेलू शकतो, हे या पेपरामधनं सिद्ध होतं मित्रांनो. ठीक आहे, हा पेपर खूप इंटरेस्टिंग असतो. ओके, नंतर आता पेपर 6 तो कुठला आहे? आता हा ऑप्शनल सब्जेक्ट आहेत मित्रांनो. UPSC मध्ये ना ऑप्शनल सब्जेक्ट असतात, 26 ऑप्शनल सब्जेक्ट असतात मित्रांनो UPSC मध्ये. त्यापैकी आपल्याला एक सब्जेक्ट चूज करायचा असतो ज्याचे 2 पेपर्स होतात. ओके, लक्षात येते मी काय म्हणतोय? एक ऑप्शनल सब्जेक्ट आपल्याला चूज करायचा असतो. आपल्याला 26 ऑप्शन्स आहेत त्यासाठी. ठीक आहे, 26 वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत. ओके, त्यामधनं एक सब्जेक्ट आपण चूज करून ते आपल्याला 2 पेपर्समध्ये डिवाइड केलेलं आहे UPSC. ओके, आता सेम पॅटर्न MPSCला पण आहे 2025 पासून. ठीक आहे, पहा, तर पेपर 1 250 मार्कचा असतो ऑप्शनलचा, आणि पेपर 7 आपला जो की पेपर 2 ऑप्शनलचा, तो पण 250 मार्कचा असतो. असं 500 मार्क्स आपले ऑप्शनलसाठी असतात. ओके, हा एक सब्जेक्ट आपल्याला चूज करायचा असतो मित्रांनो ऑप्शनलसाठी. त्याची लिस्ट मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये 109% देणार. ओके मित्रांनो, आता आपण आलेले आहेत आपल्या शेवटच्या टप्प्यावरती, जो की आहे आपला पर्सनॅलिटी टेस्ट, म्हणजेच काय, इंटरव्ह्यू आपला. ठीक आहे, इंटरव्ह्यू 275 मार्क्सचा असतो मित्रांनो, आणि एकूण लेखी पेपर आपण किती लिहिलेला आहे? 1750 मार्क्स. असे टोटल आपले 2025 मार्क असतात मित्रांनो. ओके, पहा, अशा प्रकारे आपण टोटली 3 स्टेज आपण UPSCचे बघितलेले आहेत. आता हे काही 2 इम्पॉर्टंट फॅक्ट आहेत जे मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, मुख्य परीक्षेतील उमेदवारांच्या कामगिरीच्या आधारे आयोजित केले जाते. काय असते? तर ते इंटरव्ह्यू असते मित्रांनो. म्हणजेच काय, आपण मेन्स एकदा क्लिअर केल्यानंतर त्याच्या आधारावर आपल्याला इंटरव्ह्यूचा कॉल येत असतो. ठीक आहे, उमेदवाराच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये, संभाषण कौशल्य आणि नागरी सेवेबद्दलच्या करिअरसाठीची योग्यता चाचणी या स्टेजमधनं आपली दिसून येते. ते कुठल्या? आपल्या पर्सनॅलिटी टेस्टमधनं, म्हणजेच काय, इंटरव्ह्यूमधनं. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला 303 स्टेज समजले असतील. आपण एकदम सिंपल भाषेमध्ये हे सगळं समजून घेतलेलं आहे. तरी आपण एक वेळेस फास्टमध्ये आपण रिवाईज मारूयात. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला आणखीन एक वेळेस पक्का होईल. तर मित्रांनो, 3 स्टेज आहेत UPSCचे, एक प्री, एक मेन्स, एक इंटरव्ह्यू. प्रीचा टप्पा हा फक्त क्वालिफाय राऊंड असतो. त्यामध्ये GSच्या पेपराचे मार्क आपल्याला कट ऑफसाठी लागतात. CSATचा पेपर जो असतो तो फक्त क्वालिफाय करायचा असतो 33% मार्क घेऊन. ओके, नंतर मेन्सकडे आपण आल्यानंतर मेन्समध्ये पण 2 श्रेणी आहेत. त्यामध्ये एक पात्रता, एक गुणवत्तेसाठी मोजले जाणारे पेपर. पात्रता पेपर म्हणजेच काय, 25% गुण घेऊन आपल्याला ते पेपर क्वालिफाय करायचा असतो. त्यानंतर आपले जे GSचे पेपर असतात आणि ऑप्शनचे पेपर असतात ते विचारात घेतले जातात. ओके, नंतर आपण पाहिलेलं आहे गुणवत्तेसाठी मोजले जाणारे पेपर 1, पेपर 2, पेपर 3, पेपर 4, पेपर 5, पेपर 6 आणि पेपर 7, असे आपण पेपर्स पाहिलेले आहेत व्हिडिओमध्ये. आणि आपण नंतर टोटल मार्क्ससुद्धा आपण इथे पाहून घेतलेलं आहे. ठीक आहे, नंतर इंटरव्ह्यू काय असतो ते पण आपण इथं जाणून घेतलेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला फ्युचर अपडेट येत राहतील. आणि लवकरच मी GSवरती एक्सप्लेनेशनचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे. ठीक आहे, तर भेटूयात आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय, टेक केअर, अभ्यास करत राहा. काही अडचणी आले तर मला टेलिग्रामवरती तुम्ही बिलकुल मेसेज करू शकता. मी माझी टेलिग्राम ID आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ओके, तर भेटूयात आपण मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय, टेक केअर.